एक तर तुझ्या कामाबद्दल बोलायचं होतं आणि ह्या मेळच्या सगळ्या क्रायसिसमधून जात असताना तुझ्याकडनं जे अंडरस्टँडिंग सपोर्ट मिळाला त्यामुळे त्यामुळे काय? त्यामुळे आपण मित्र म्हणून जास्त जवळ आलो असं मला वाटतं. एकीकडे मिहीरबद्दलची असलेली अटॅचमेंट आणि दुसरीकडे हे गॉसिप. तुला काय वाटतं हे गॉसिप खरं असेल? सर ऑर्डर प्लीज. बाद में. ओके सर. खरं सांगू का कैलाश, म्हणजे दॅट इज नन ऑफ माय बिझनेस. पण इन जनरलच माणसांना आपल्याकडे फार खोटं आणि दांभिक वागत असतात आणि इन जनरलच स्त्री पुरुष संबंधांचा फार बाऊ करत असतात रे. आणि समाव मी या विचारसरणीची नाही. तू ऑनेस्ट आणि ओपन आहेस आणि असं असण्यासाठी करेज लागतं. युअर ऑनेस्टी अँड डेडली गाइड्स. पण उपयोग काय आहे या ऑनेस्टीचा आणि गट्सचा? काम कुठे आहे माझ्याकडे? तुला काम मिळण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, पण तुला कशा प्रकारचं काम हवंय हे मला नीटसं कळलं नाहीये. पलाश, मला कुठल्याही प्रकारचं काम चालेल. इनफॅक्ट तुमच्या इंडस्ट्रीतलं काही असेल तरीही मी ते करायला तयार आहे. आमच्या इंडस्ट्रीतलं खरं सांगू का, तुम्हाला जर हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभं राहायचं असेल ना, तर तुमचं काम सांभाळणारा तुमचा माणूस लागतो. सेक्रेटरी. यू कॅन कॉल हिम मॅनेजर ऑल्सो. आणि ते काम मी तुझ्यासाठी केलं तर? तू या, वाय नॉट? तू कसं काय? आहे पलाश, कमवून यात हसण्यासारखं काय? सॉरी अगं, पण तुझ्यासारखी मुलगी म्हणजे तिखट फटकळ फटाका ते नाही चालत. जिभेवर साखर असणारी, डिप्लोमॅटिक, मॅनिप्युलेशनमध्ये वाकबगार असणार आणि भरपूर पेशन्स असणारी माणसं इथे चालतात. अरे ला का रे म्हणणारी नाही चालत का? अरे रे करणारी असेल तर चालेल. तुम्हाला अजून पूर्ण ओळखलेलं दिसत नाही. आजचं हे डिनर आपली मैत्री संपवण्यासाठी नाही आहे. हे तर फक्त सुरुवात आहे. आधी मला भूक लागली, खायला मागव. बेटा काय सांगू पलाश, आज खूप दिवसातून मी रिलॅक्स फील करते. खरंच खूप मजा आली. यू आर ऑलवेज वेलकम. थँक्स फॉर डिनर अँड थँक्स फॉर एव्हरीथिंग. हाय. पलाश, अरे कुठे आहेस तू? मिहीर तुझी वाट बघून बघून झोपला शेवटी. अगं, मी ते किटीच्या कामासाठी आलो होतो. ओर अ क्विक डिनर तुला ड्रॉप करतो आणि येतोच. क्विक डिनर? पलाश, इतका वेळ किटी बरोबर होतास तू तिला काम मिळवून देण्यासाठी? अगं हो, मी तुला म्हटलं नव्हतं का तिला कामाची खूप गरज आहे. तिच्याच कामासंदर्भात मी आलो होतो. आणि त्याविषयी मी काय बोलले होते हे लक्षात असेलच तुझ्या. तरी सुद्धा तू. गुड नाईट. सो एनिथिंग सिरियस? मी तुझ्या संपर्कात आहे हे मीराला आवडत नाही. ऑब्विस आहे. म्हणजे जे नमिताला माझ्या बाबतीत वाटतं तेच मीराला वाटत असणार. सो फायनली माझी मॅनेजरची नोकरी केली. राईट? असंच काही नाही.
माझे प्रोफेशनल निर्णय स्ट्रिक्टली मीच घेतो. लेट्स सी. या लेट्स सी. ताराबाई, शोभाने तुकड्यांना मीठ हळद लावून ठेवलंय. होय. हा ठीक आहे. ताई हं. मसाला आपला रोजचा वाटण्याचं तेवढंच ना हो? हो नेहमीच धणे जिरे बडीशेप दालचिनी आणि थोडंसं काही इकडचं तिकडचं लागलं तर. काय झालं मग? एक महत्वाची अनाउन्समेंट करायला आले. ताई येते आणि माधव काका येतात 1-2 दिवसात. त्यामुळे गेस्ट रूम तयार करून घ्यावी लागेल आणि किचनची पण एकदा उजळणी करून घ्यावी लागेल. हां ताराबाई, कुणाला काय आवडतं काय लागतं हे सगळं तुम्हाला नीट लक्षात राहतं. हां आणि मला काळजी नाही आहे. काही काळजी करू नका. आता ताई आता येणार म्हणजे एकदम तयार आहे का नाही? नाही तर आल्यावर सगळं सूचना. हे इथं ठेवलं का, ते तिथं ठेवलं का, हे कपडे काय घातले, ते कपडे काय घातले, दारा पुढे रांगोळी काढली का, तेव्हा पुढे रांगोळी काढली का, काही विचारू नका बाई. आता मागच्या वेळेला सोळो की पळो करून सोडलं ताई आत्यांनी. ताराबाई, आपल्या आधी हे घर त्यांचं आहे. हां आपण सगळे मागाहून आलेले. त्यांना या घराबद्दल ओढ वाटते म्हणून बोलतात त्या. आणि काही झालं ना तरी मनाने त्या अगदी स्वच्छ आहेत, प्रेमळ आहेत. त्यामुळे एखादा दुसरा शब्द मागे पुढे झाला ना तरी आपण मनाला नाही लावून घ्यायचं. मग मला तुमचंही म्हणणं पटतं आणि ताराबाईंचं सुद्धा. त्यांना त्यांच्या शिस्तीत पद्धतीत जराही बदल झालेला चालत नाही. थोडक्यात काय, आता आपण सगळ्यांनीच एकदम अटेन्शन. एकदम टेन्शन. टेन्शन नाही, अटेन्शन. मी आले. आशू, तू आज ऑफिसला नको ना जाऊस. मला खूप सारं शॉपिंग करायचं, मग तूही चल माझ्या बरोबर. पण अगं पण काय, आपल्याला खूप सारं शॉपिंग करायचंय. काय झालंय, नर्सरीचं डिझाईन फायनल झालंय ना. अनेक गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतील. तुला माहिती आहे आशू, मी खूप गोष्टी अशा मार्क करून ठेवल्यात. ही गोष्ट घ्यायची, ही वस्तू घ्यायची. मी ठरवलं होतं एकदा का मला बाळ होणार हे कळलं ना की ह्या सगळ्या गोष्टी घरात आणायच्या. आणि आता ती वेळ आली आहे. सो माझा हा सगळा आनंद आहे, शॉपिंग करण्याची मजा आहे, ही मी फक्त तुझ्याबरोबरच शेअर करू शकते ना. खरं आहे तुमचं, पण ऑफिसमध्ये सगळं काम दातार काकांना करायला लागेल. एकच दिवसाचा तर प्रश्न आहे, करू देत की त्यांना. आणि तसंही मला सगळ्यांनी समजावलंय आणि केवळ तुझा विरंगुळा म्हणून मी तुला नोकरी करायला परवानगी दिली. अदरवाईज तुझी टॉप प्रायोरिटी ही बाळच असली पाहिजे, नाही का? तू एक काम कर, तू ही नोकरीच सोडून दे. म्हणजे नाही, नको नको. मी आज तर सांगते दातार काकांना, आपण जाऊया शॉपिंगला. तू कळव त्यांना. मी पर्स घेऊन येते आणि माना पण सांग. हा बोल गाशू, फोन कशासाठी केलास? काका, मी जरा आज येत नाहीये. जरा येत नाहीये म्हणजे येतच नाहीये. ताप आलाय, डॉक्टरांनी सांगितलंय विश्रांती घ्यायला. हो का? बरं बरं ठीक आहे, विश्रांती घे ग. हो. आणि काका, का काय ग? दादा वहिनींचा फोन वगैरे आला तर त्यांना सांगू नका. का ग? नाही, मग ते उगाचच काळजी करत बसतात. आणि मागच्या वेळी पण अशीच काळजी वाटून हातचं सगळं काम सोडून ते भेटायला आले होते ना, म्हणून म्हटलं. बरं बरं, नाही सांगत. नाही बघ, औषध पाणी वगैरे व्यवस्थित घे. हा, अंगावर नको काढूस. आणि झोपून राहायला सांगितलं ना, झोपून राहा, विश्रांती घे नीट, कळलं? हो काका. बरं ठेवू मग. थँक्यू. बस झाला आता. अगं मिळेल तुला जॉब,
इतकी पण नको लगेच सिरियस होऊस. उठ आता ते नेटवरनं चल. अरे हे जॉबसाठी नाही करत आहे मी. मग काही हिंदी फिल्म सिरियल्स, त्यांचे प्रोडक्शन हाऊसेस, पी आर एजन्सीज किंवा इंडिपेंडेंट पी आर यांच्या नावाची लिस्ट काढते. म्हणजे आता तू कॉल सेंटरचा जॉब सोडून काय हिंदी पिक्चरच्या वगैरे नादी लागतेस की काय? हा म्हणजे आता त्यांच्यामध्ये तू धासू त्या काय ग्रेट फीचर्स अँड ऑल. हा पण ते माझ्या पुरतच ठेवा. चांगला होता, पण हे सगळं मी माझ्यासाठी नाही करत आहे, पल्लासाठी करते. पलाश. आणि त्या पलाशला काही हिंदी असाइनमेंट मिळवायच्यात आणि त्यासाठी त्याला एका चांगल्या मॅनेजरची गरज आहे. ती मॅनेजर कदाचित मीही असू शकते. त्याच दृष्टीने हे सगळे प्रयत्न चालू आहेत असं समज. हे बघ, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ना, त्याच्या मी वेगवेगळ्या कॅटेगरीज करणार. रोहन, हा जॉब मला मिळायलाच हवा. का? त्या मीराला आणि नमिताला माझी सावलीही त्यांच्यावर नको होती ना. आता त्यांच्या नाकावर टिचून मी त्या पलाश बरोबरच काम करणार आहे. त्यांच्या बरोबर राहण्यात काय समाधान आणि काय मजा आहे ना, हे तुला वेगळं सांगायला नको. शुभो, कसला तरी आवाज येतोय ना? नाही नाही शुभो, कोणीतरी खोकतंय रे. आशू, हॅलो. हा मी नामदेव साहेब केबिन मध्ये नाही आहेत. हो मी सांगते. हो हो तुमचा निरोप सांगते मी. हा साहेब. साहेब काय झाला? नाही ह्यो फोन एवढं ठणा ठणा वाजता तो पण नाही ऐकलास? अरे नामदेव, साधारण एक तासाभरांनी आकृतीमधनं मिस्टर मनोज येणार आहेत. तर नेहाला म्हणाव की तूच त्यांना भेट, त्यांच्याशी बोलून घे. मी काय भेटणार नाही आहे त्यांना. बरं सांगते. साहेब नाही म्हणजे माका माहीत असा काय काय गोष्टी आपले खाजगीतले असतात, प्रायव्हेट असतात, दुसऱ्याक सांगायचे नसतात. पण साहेब एक सांगू, तुमचं जीव कासावीस झालो ना की माझा काळी घैसर धडधडता हो. तुम्ही ना साहेब, तुम्ही आनंदात राहा. आता तुमचे आनंदाचे दिवस येले असत. काय काळजी करू नका. देवा काळजी असा साहेब. येतय मी. हिअर इट इज. काय आहे? बघ ना तूच. वेल वेल वेल, एवढी सगळी इन्फॉर्मेशन तू आणलीस कुठून? या प्रत्येक प्रोड्युसरचा, प्रत्येक सेक्रेटरीचा सेलफोन नंबर. किती? पलाश, मी कॉल सेंटरमध्ये कामाला होते.
क्लासिफाईड इन्फॉर्मेशन्स कशा मिळवायच्या ते तू मला विचार. अरे एथिक्सला धरून नाही आहे. एथिकल नसलं तरी इनलिगल नाही आहे. आय मस्ट से या इम्प्रेस्ड मी. प्रोड्युसर, सेक्रेटरी, PR या सगळ्यांची लिस्ट एकदम परफेक्ट आहे. शिवाय तू कॅटेगरी सुद्धा केल्यास ABC. ग्रेट. हे तर काहीच नाही आहे. तू बघ ना, तुझा पैसा, तुझं टॅलेंट आणि तुझी इमेज या सगळ्यांसाठी आपल्याला वेगवेगळी कॉम्बिनेशन्स वर्कआउट करता येते. आणि बेसिकली तुझं प्रोजेक्शन आणि प्रमोशन. दॅट्स इट किटी. ह्या क्षणापासून तू माझी मॅनेजर आहेस. सिरियसली? या ऑफकोर्स. या जॉबसाठी तूच परफेक्ट आहेस. थँक्यू सो मच. माझ्या फक्त हिंदीतल्या कामांचा नाही, माझ्या सध्या चालू असलेल्या सगळ्याच कामांचा तू चार्ज घे. ओके. पण आपल्या फिनान्शियल टर्म्स या आपण वर्कआउट करूया ना. आय थिंक नो इश्यूज ऑन दॅट. राईट. राईट सर. तू मला हे सर वगैरे म्हणणार आहेस? हो, पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच. धाडाची मॅनेजर आहेस. फंटास्टिक. थँक्यू. पण पलाश, मला एक प्रश्न आहे. म्हणजे मीरा, तिचं काय? म्हणजे मीराला हे सगळं चालणार आहे का? दॅट इज माय प्रॉब्लेम. वाह, उत्तम, छान. मला वाटलं तू तापाने फणफणलीस, घरामध्ये झोपली असशील. ही चांगली भटकंती चालली तुझी. काका मी ऍक्च्युली काय झालं ना दातार काका, आमचे फॅमिली डॉक्टर इथेच मागे आहेत. आम्ही तिथे गेलो होतो आणि मला थोडं शॉपिंग करायचं होतं. हिचा ताप उतरलाय म्हणून. अहो, ताप उतरलाय कसला? चेहरा बघा तिचा. ताप उतरलेला दिसत नाही अजिबात. हो, अगदीच बरं नाहीसं वाटलं तरच रजा घेणारी मुलगी ही, आणि तुम्ही हिला घेऊन उन्हातान्हात फिरताय कसल्या? हा, सॉरी हा काका. चल अशू, आता आपण आपल्या घरी जाऊया. घरी? तुमच्या? नाही, अजिबात नाही. हे बघ अश्विनी, निमूटपणे तुझ्या घरी जा आणि जाऊन आराम कर. आणि पुन्हा ताप आलाय असं सांगून सुट्टी मागितलीस ना तर अजिबात मिळणार नाही. सुट्टी सांगून ठेवतोय तुला. अहो, मैत्रीण आहात ना तुम्ही तिच्या, काळजी घ्यायला नको? हा, सांभाळ ग स्वतःला. हा, येतो मी. सॉरी हा. इट्स ओके. ओके. इट्स ओके अशू. अगं, एवढं नको मनाला लावून घेऊस. आणि तुझी जर का इतकी तारेवरची कसरत होणार असेल ना, तर सोडून दे तू ही नोकरी.